नागपंचमीच्या आदल्या दिवशी सकाळ सकाळ पारचा धोका मिळाल्यावर माणूस असं करतं. तर नमस्कार मंडळी, आता भावाचा उपवास होता आणि जेसीला काही धरायचा नव्हता, कारण की 2 उपवास सोडलं तर बाकीचं मी कुठलं धरत नाही हो. पण मम्मी फोर्स करत होती उपवास कर म्हणून. आता जेसीला खायची ती मॅगी, त्यामुळे मम्मीला सांगत होतो कर, म्हणजे मला देवपूजा पण पटकन करायची होती ना. तर मम्मीनं केली नाही आणि दादानं सांगितलं लगेच तयार झाली. आता त्याच्यावर दीपिका पादुकोणचा जेसीला एकच डायलॉग आठवते, पराये लोगों से क्या शिकायत करना, घाव तो अपनों की ज्यादा चुभते है. असो पटकन मग मी इकडे देवपूजा सोबत मातीच्या नागाची बी पूजा केली, कारण की आमच्या इकडे आदल्या दिवशी मातीच्या नागाची आणि दुसऱ्या दिवशी खऱ्या नागाची पूजा करायची प्रथा आहे हो. मग ती झाल्यावर पटकन मॅगी खाऊन घेतली. तवर इकडे काय तर वाजत आलत, पण जेसी जाऊस तवर लेट झाल्या मग काय कळालंच नाही काय आलत. तर आपल्याला पटकन इकडे रील शूट करायची होती, त्यामुळे बारक्यापणीची ही सगळी खेळणी काढली होती. तशी 10 सेकंदाची रील बनवताना मज्जा बी येत असते आणि डोसकं बी फिरत असते. इकडून शूट घ्या तिकडून शूट घ्या, अशीच ऍक्शन आली पाहिजे तशीच ऍक्शन आली पाहिजे. आणि त्या ट्रायपॉडचा स्क्रू सैल झाला होता, त्यामुळे ही एकदम होत होतं. खरं तरी बी काही सरे झालंच नाही, म्हणून शेवटी तसंच पुढे व्लॉग साठी शूट करायला गेलो. पण झालं इकडे तर वरी वाजवत निघाली होती डीजे आणला म्हणून, त्यामुळे पटकन आवराव म्हणलं, म्हणजे उद्या ड्रेस कुठला घालू ही समजत नव्हतं. पुढे कपड्याचा ढीग बघून हसू येत होतं, कारण की ती कपाटात ठेवली नव्हती आणि कपाटातली तर सगळी विस्कटलीच होती. तो आता नागपंचमीच्या आदल्या दिवशी यांची 5 वाजता ट्रायल चालू होती, पण यावेळेस 2 वाजल्यापासूनच वाजप चालू केलत, त्यामुळे आवाजामुळे काल व्लॉग टाकता आला नाही. उद्या मात्र आपला मेन नागपंचमीचा व्लॉग येणार, त्यामुळे आताच लाईक आणि सबस्क्राईबची बटन दाबून जावा.